देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आता महत्त्वपूर्ण माहिती शेतकऱ्यांसाठी सांगितली। बघा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने तब्बल 10,000 कोटी रुपयांची रक्कम मंजूर केलेली आहे। पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, आजपासून पुढील 3 दिवसात या दोन्ही योजनांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती टप्प्याटप्प्याने जमा करण्यात येतील, असं तुम्हाला आता त्यांनी सांगितलेलं आहे। शेतकरी बांधव भरपूरशा दिवसांपासून प्रतीक्षामध्ये थांबलेले होते, त्या सर्व शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता गेल्या 15 दिवसांपासून राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू होती। आता त्या काळात कोणत्याही जसं की सरकारी योजनेचे पैसे थेट खात्यात जमा करता येत नव्हते। आता निवडणूक आयोगाने याला आता प्रमाणित केलेलं आहे। त्यामुळे आता नमो शेतकरी योजनेचे, पीएम किसान योजनेचा आणि अतिवृष्टीची मदत या सगळ्या योजनांचा निधी सरकारला थांबवावा लागला। पण आता मतदारांचं जे काय आता मतदारसंघांची यादी त्यांनी आता जाहीर केली आणि बघा मतदानाचं काम पूर्ण झालं। आता सरकारने लगेच हातात इथं सुद्धा हा काम सुरू केलेलं आहे। फडणवीस यांनी आता बँकेचा इथं उच्च अधिकाऱ्यासोबत एक अत्यंत महत्त्वाची बैठक घेतली। त्यांना अतिशय थेट त्याच्या भाषेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, आज पहिल्या टप्प्यातील, उद्या दुसऱ्या टप्प्यातील आणि परवा तिसऱ्या टप्प्यातील अशा प्रकारे 3 टप्प्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तात्काळ पैसा जमा झालाच पाहिजे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या खात्यावरती पैसे कधीही जमा होऊ शकतात। कधीही तर तुमच्या बँकेचा SMS तुमच्या मोबाईलवरती येऊ शकतात। बघा शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकरी आतुरतेने वाट पाहू लागलेले होते। त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि इथं आनंदाचा अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता जे काही सप्टेंबर महिन्यात झालेल्या खूप जास्त पावसांमुळे, अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं। काहींचं पीक इथं वाहून गेलं, काहींचे गुरे जनावरं इथं जसं की नुकसान झालं, त्यांची देठ झाली। आता बघा त्या नुकसानापोटी सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचा हा निर्णय आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे। बघा, आता नुकसान भरपाईचे पैसे कधी भेटणार याची शेतकरी वाट इथं बघत होते। अखेर सरकारने मोठा निर्णय घेतला। अतिवृष्टीचं नुकसान भरपाईची प्रति हेक्टरी 17 ते 18,000 रुपये तुमच्या खात्यावरती मिळणार आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये अशी रक्कम, म्हणजे बघा आता तुमच्या खात्यामध्ये इथं तब्बल 20 ते 19,000 रुपये तुम्हाला इथे थेट क्रेडिट होणार, अशी माहिती त्यांनी सांगितलेली आहे। आता सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे देखील जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता DBTच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, अशी माहिती त्यांनी सांगितलेली आहे। कारण की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे आता पैसे सरकार करत असते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये। शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पैसे मिळणार, दुसऱ्या टप्प्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पैसे मिळणार आणि तिसऱ्या टप्प्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पैसे मिळणार, बँकांची यादी काय असणार आहे, जर का तुम्हाला पैसे आले नसतील तर तेव्हा काय करायचं आहे, संपूर्ण सविस्तर अपडेट हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढील सांगितलं जाणार आहे। परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी बांधवांनो। आता बघा, सरकारने आता 12-12 जिल्ह्यांचे 3 टप्पे आता इथं पाडलेले आहे। या 3 टप्प्यांमध्ये सर्व शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि तिसऱ्या टप्प्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पैसे जमा होणार, यामध्ये आता बघा 2 ते 3 दिवसाची गॅप असणार आहे। 2 दिवस पहिला टप्पा, 3 दिवस इथं दुसरा टप्पा, त्यानंतर बघा 3 दिवस आता इथं तिसरा टप्पा चालणार आहे। तर अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने तुमच्या खात्यावरती पैसे क्रेडिट होणार। परंतु आता तुम्हाला यादी इथं जाणून घेणं अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे। कारण की बघा, या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव नसेल तर कदाचित दुसऱ्या टप्प्यातील तुम्हाला पैसे मिळणार किंवा पहिल्या टप्प्यातील तुम्हाला पैसे मिळणार किंवा तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार, याची अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे भेटणार आहे। शेतकरी बांधवांनो, शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, त्याशिवाय तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती समजणार आहे। आता शेतकरी बांधव इथं भरपूरशा दिवसांपासून वाट पाहू लागलेले होते की आमच्या खात्यावरती अतिवृष्टीचे पैसे कधी जमा होणार, त्या व्यतिरिक्त नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आमच्या खात्यावरती क्रेडिट कधी होणार। कारण की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला होता आणि भरपूरशा शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेच्या अंतर्गत अपात्र देखील करण्यात आलेला आहे। बघा, त्यांना आता इथं कायमस्वरूपी वंचित इथं राहावं लागणार आहे पीएम किसान योजनेपासून। कारण की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जेव्हा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं क्रेडिट झाला होता,
त्यावेळेस भरपूरशी पडताळणी हे शेतकऱ्यांची केली होती. कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये जसं की त्यांची पत्नी आणि पती दोन्ही जसं की या PM किसान योजनेचा लाभ घेऊ लागलेले होते. त्या सर्व शेतकरी बांधवांचा कायमस्वरूपी हप्ता आता सरकारने बंद केलेला आहे. त्यामध्ये जर का तुम्ही मोडत असाल तर तुमचा देखील हप्ता बंद झाला नसेल तर कदाचित देखील तुमचा हप्ता बंद होऊ शकणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आता PM किसान योजनेचा हप्ता आला नसेल, तुमचा इथं हप्ता थांबला असेल म्हणजेच तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक नसेल, त्या कारणास्तव तुमचा हप्ता थांबला असेल, तर यासाठी तुम्हाला स्टेटस चेक करावं लागणार आहे PM किसानवरच्या ऑफिशियल पोर्टलवरती. तर त्यावरती गेल्यानंतर तुम्हाला हे स्टेटस चेक करून घ्यायचं आहे की तुमचा हप्ता 20वा आला की 21वा हप्ता कुठं तुमचा थांबलेला आहे, लटकलेला आहे. तर त्या व्यतिरिक्त बघा, आता नमो शेतकरी योजनेचे जे काही पात्र शेतकरी असणार आहे त्यांचे सर्व यादी PM किसान योजनेचे जे काही लाभार्थी असणार आहे, केंद्र सरकारची यादी हे राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेली आहे. शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट आजचा ठरणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, कारण की अतिशय महत्त्वपूर्ण दिलासा देणारा अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. शेतकरी आतुरतेने वाट पाहू लागलेले होते की नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा PM किसान योजनेच्या हप्त्यासोबत आम्हाला क्रेडिट इथे म्हणजे एकत्र तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार, असे भरपूरसे शेतकरी आशा ठेवून बसलेले होते. परंतु त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आता महत्त्वपूर्ण अपडेट सरकारने सांगितलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, आता पहिल्या टप्प्यातील कोणकोणते पात्र जिल्हे त्यांनी इथे सिलेक्ट केलेले आहे, ह्या जिल्ह्यांचे नाव तुम्हाला मी सांगतो. त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव असेल तर 100% तुम्हाला देखील पैसे मिळणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, पहिला जिल्हा आहे चंद्रपूर, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, त्यानंतर बघा नांदेड, नंदुरबार, या छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, जालना, त्यानंतर बीड आणि उस्मानाबाद आणि नागपूर या सर्व जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा दुसऱ्या टप्प्यातील सातारा, सांगली अशा भरपूरसे इथं त्यांनी जिल्हे सांगितलेले आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही महाराष्ट्र राज्यातले कायमस्वरूपी रहिवासी असाल तर 100% नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत तुमच्या खात्यावरती पैसे क्रेडिट होणार. परंतु शेतकरी बांधवांनो, तुमच्या बँकेच्या खात्याला हे तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर लिंक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या खात्यावरती पैसे क्रेडिट होण्यासाठी कुठलाही त्रास, कुठली अडचण येणार नाही आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डायरेक्ट DBTच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती पैसे क्रेडिट होणार. तर शेतकरी बांधवांनो, फार्मर ID काढली नसेल काढून घ्या. बाकी बघा, तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्हाला बघा आता 15 ते 20 डिसेंबरपर्यंत वाट बघायची आहे. 100% तुमच्या खात्यावरती पैसे क्रेडिट होणार किंवा 10 डिसेंबरपर्यंत तुम्हाला इथं लगेच वाट बघायची आहे. 100% तुम्हाला देखील पैसे जमा होणार. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. असेच शेती संदर्भातील व्हिडिओ सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी बांधवांनो. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.